ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आझाद मैदान वगळता इतरत्र मुंबईमध्ये कुठेही आंदोलन करू नका असा आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत आणि 12 वाजेपर्यंत संपूर्ण रस्ते खाली करण्यात यावे असा आदेश देखील कोर्टाने दिलेले आहेत। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि मुंबई महानगरपालिकेचे जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या समोर आहे आणि त्या मुख्यालयाचा चौक आपण पाहू शकतो। अजून देखील आंदोलक जे आहेत ते आंदोलक या चौकामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी सकाळच्या वेळेस जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, पण तो वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, कारण की मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहेत। त्यासोबतच त्यांना जे जेवण त्यासोबतच त्यांचा नाश्ता घेऊन आलेल्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा बांधवांकडून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। मुंबई पोलीस त्यासोबतच जंगल नियंत्रण पथक आणि इतर पोलीस बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कारण की दर दिवशी गेले 5 दिवस आपण पाहतोय की याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांकडून जे आहे ते रस्ता रोको केले जाते, घोषणाबाजी केली जाते। त्याच पार्श्वभूमीवरती कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार 12 वाजेपर्यंत संपूर्ण रस्ते जे आहेत ते रस्ते खाली करण्यात यावे असे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। त्याच्यामुळे प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने ही कार्यवाही जी आहे ते केली जाते, कारण की मोठ्या प्रमाणात अजून देखील रस्त्यांवरती जे आहेत ते सर्व मराठा बांधव आहेत आणि 12 वाजेपर्यंत हे मराठा बांधव रस्त्यातून हटवावेत आणि आझाद मैदानात जे एकच ठिकाण जे आहे ते आंदोलनासाठी देण्यात आले त्याच ठिकाणी आंदोलन करावं असा आदेश जे आहे ते कोर्टाने दिलेले आहेत। परंतु आपण सकाळची परिस्थिती आपण पाहतोय, जी गेले 4 दिवस परिस्थिती होती तशीच परिस्थिती 5व्या दिवशी देखील असलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि महानगरपालिकेचे जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।